वेलकम बॅक टू विनय भटक्या. आजचा आपला टूरचा दुसरा दिवस आहे आणि आपण चेकआउट करतोय कोचिंबीरवरनं आणि निघणार गुची टनेल आणि अजून मेकॉन बे काय तिथे बघण्याकरता साधारण 65 किलोमीटर्सवर आहे. आणि बस आमची आता येईलच, बाहेर तयारच आहे बस. सगळ्यांनी चेकआउट केलेले आहे. सकाळचे वाजले तो 6:30. ब्रेकफास्ट करू आणि मग आपण निघूया. आपण आता विचारूया आपल्या टूर मॅनेजर आहे नितीश, त्याला आजचा प्रोग्राम काय आहे तो. ओके, वेलकम टू डे 2. आज आपण जाणार आहोत कुची टनेल्स आणि मेकॉंग डेल्टा टूरसाठी. कुची टनेल्समध्ये व्हिएतनामीज सोल्जर्सने अमेरिकन्सला कसं ते टनेल्स वगैरे करून बुबी ट्रॅप्स करून हरवलं आणि अमेरिकनना कसं जेरीस आणलं हे आपण तिथे बघतो. आणि त्याच्यानंतर जातो आपण मेकॉंग डेल्टा टूरला. मेकॉंग डेल्टामध्ये खाडी सदृश बोटवेज आहेत आणि तिथे मस्त ट्रॉपिकल फ्रूट्स आपण सगळे एन्जॉय करतील. एक कल्चरल एक त्यांचा सिंगिंग प्रोग्राम असतो, तो पण तिथे बघायला मिळेल. सो आजचा एक असा एक फ्रुटफुल डे असणार आहे सर्वांसाठी. ओके, थँक्यू नितीश. नितीशचीच टूर आहे. नितीश आहे पुण्याचा आणि त्या पुण्याच्या टूरमधूनच आम्ही आलेलो आहे. जवळ 18-19 जण आमच्या बॅचमध्ये आहेत. पहिला दिवस कालचा होचिमिनचा अतिशय फर्स्ट क्लास गेला. होचिमिनची रात्रीची जी टूर होती, बस टू ओपन बस टूर, फारच सुंदर होती. त्याचा व्हिडिओ तुम्ही काल बघितलाच असेल. तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आजचा पण दिवस फार बिझी आहे. तर चला आता बघूया, आपण गुची टनेलला जाऊया आणि नंतर तिथूनचं थोडंसं शूटिंग बघूया. चलो, थँक्यू. नेहमीप्रमाणे सकाळचा ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये होता, होचिमिनच्या हॉटेलला. मागच्या व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळालंच आहे. हॉटेलचा रिव्ह्यू होता त्याच्यामध्ये आणि पहिल्या दिवसाचा पार्ट 1ला सुद्धा तुम्हाला ब्रेकफास्ट बघायला मिळाला. तोच ब्रेकफास्ट आहे. निरनिराळे प्रकार इथे ठेवलेले आहेत आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं. व्हेजिटेरियनवाल्यांनी सुद्धा एन्जॉय केलं. नॉन व्हेजिटेरियनवाल्यांना कधीच प्रॉब्लेम येत नाही. फ्रूट्स चांगले आहेत. ऑम्लेट, एगचे प्रकार पण चांगले आहे. ज्यांना सकाळी राईस खायला आवडतो त्यांच्याकरता सुद्धा चिकन, राईस, फिश या सगळ्या गोष्टी आहेत. जसं साऊथ ईस्ट एशियाच्या लोकांना लागतं त्या प्रकारचा ब्रेकफास्ट इथे अवेलेबल आहे. आणि आपल्यासारख्या लोकांना सुद्धा कॉन्टिनेंटल ब्रेकफास्टसुद्धा आहे. आमची मंडळी सगळी तयार आहेत आता निघण्याकरता. चहा पण निरनिराळ्या प्रकारचे चहा इथे तुम्हाला दिसतील. गरम दूधसुद्धा अवेलेबल आहे, कारण आपल्या लोकांना चहा कॉफीमध्ये गरम दूध लागतं. नंतर इथे थोडेसे ज्यूस पण आहेत. आज निराळे ज्यूस होते कालच्यापेक्षा. सुंदर असं हा ब्रेकफास्ट आहे. बघा किती छान आहे. आणि आता आम्ही निघायच्या तयारीत आहे. सगळ्यांची सामान रिसेप्शनला आलेली आहेत. सगळेजण वेट करतायत ते फायनल गो करता. निघून आम्ही साधारण 1-1.5-2 तासांनी प्रवास केला आणि मध्ये एक थांबलो. ते एक म्युझियम म्हणण्यापेक्षा एक शॉप आहे ते बघण्याकरता, जिथे व्हिएतनाम वॉरमध्ये जी लोक जखमी झाली किंवा जे रासायनिक पदार्थ एजंट ऑरेंज म्हणून जे होतं त्याच्याचा जो इफेक्ट झाला त्या लोकांवर, पुढच्या पिढींवर सुद्धा इफेक्ट त्याचा झालेला आहे. अशी लोक जी आहेत त्यांना गव्हर्मेंटनी एक ट्रेनिंग करून ही एक शिकवलेल्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या वस्तू आपण दिसत आहेत त्यांच्या गॅलरीमध्ये, हे सगळं त्या लोकांनी बनवलेल्या वस्तू आहेत. काय सुरेख असं एक कला एक त्यांनी डेव्हलप केलेली आहे. आणि किंमतसुद्धा खूप महाग आहे. पण तुम्ही जर एकंदरीत ती कला बघाल तर काय अप्रतिम अशी कला आहे. आणि फोटो फ्रेम्स अँड एव्हरीथिंग फारच चांगलं आहे. आम्ही त्यांचं ते करताना सुद्धा बघितलेलं आहे. आणि त्या लोकांनी सांगितले की तुम्ही कितीही मोठं जरी असेल तरी आम्ही कुठच्याही कंट्रीमध्ये
ते शिफ्ट करू शकतो. असं करत परत एक एक दीड तासांनी आम्ही पोचलो. ते गुची टनेल हे हिस्टॉरिकल प्लेस आहे, जे तिथे भूमिगत सैनिक राहत होते. हे दिसतंय, हे त्याचं तिकीट काढायचं होतं. आणि मग बाहेरच रिसेप्शनच्या त्या तिथे ही सगळं त्यांनी मांडून ठेवलेलं आहे. जे वेपन्स तिथे वापरली होती, अमेरिकन्सनी जे बॉम्ब्स टाकले होते, ते बॉम्ब्सचं पण तिथे डेमॉन्स्ट्रेशन करता तिथे ठेवून दिलेलं आहे. किती प्रकारची वेपन्स होती. आणि परत इथे सुद्धा तुम्हाला जर काय परचेस करायचं असेल तर ते सुद्धा आहे. असं करत तिकीट काढून आम्ही जे निघालो ते ॲक्च्युअल जंगलामध्ये, जिथे आपण गुची टनेल्स बघणार आहोत. हा एक टनेल आहे. इथे हे त्यांचे सैन्य आतमध्ये लपून बसायचे. अगदी नॅरो असा हा टनेल आहे. आणि आपल्यासारखे सारख्या लोकांना जरा जायला कठीण पडतं, पण ती बारीक लोक होती बॉडी, त्यामुळे ते सहज आतमध्ये बसू शकत होते. पण जे लोक बाहेर आले त्यांनी सांगितलं की आपण अर्धा मिनिटसुद्धा त्याच्यात बसू शकत नाही, इतकं ह्युमिडिटी, गरम, ऑक्सिजनचा त्रास होतो. नंतर इथे निरनिराळ्या प्रकारचे बुबी ट्रॅप्स आहेत. त्या ट्रॅप्सचं सुद्धा डेमॉन्स्ट्रेशन पर्यटकांना दाखवण्यात येतं की काय प्रकारे त्यांनी अमेरिकन सैन्याला हैराण केलं होतं. त्यांचा उद्देश त्यांना ठार मारण्याचा नव्हता, पण त्यांना अशा प्रकारे जखमी करून ठेवायचं की बाकीचे सुद्धा अमेरिकन सैनिक घाबरले पाहिजेत आतमध्ये येताना. कारण कुठे काय होईल सांगता येत नाही. हे बघा, हे जंगल आहे आणि हा दिसतंय हा टनेल बघा किती बारीक आहे. या टनेलमधनं हे सापासारखे आतमध्ये बिळात शिरायचे, त्यांना रॅट्स म्हणायचे, टनेल रॅट्स. बघा, हा माणूस पण एक टुरिस्ट आहे, तो सुद्धा तिथे जायचा प्रयत्न करतोय, पण किती आतमध्ये जायची डेअरिंग पण आपली होत नाही. असे हे सैनिक त्यांनी बनवून ठेवलेले आहेत. हे खरे सैनिक नाहीत, पण दिसतात खऱ्या सैनिकासारखे. असं अमेरिकनना फसवण्याकरता त्यांनी हे निरनिराळ्या प्रकारच्या योजना आणि हे केले होते, ट्रॅप तयार केले होते. आता हे छोटा व्हिडिओमध्ये सगळंच काय सांगता येत नाही, पण तुम्ही नक्कीच या गुची टनेलबद्दल बरंचसं लिटरेचर अवेलेबल आहे. हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कल्पना येईल की ह्या लोकांनी काय प्रकारे हे टनेल्स केले होते. असं म्हणतात की बघा, हा आमचा सगळा ग्रुप फोटो, हा जो टँक दिसतोय अमेरिकन टँक आहे. आणि हे परत बुबी ट्रॅपशी ते डेमॉन्स्ट्रेशन दाखवतात. हे टनेल जवळजवळ 250 किलोमीटर लांबीचे टनेल, आतमध्ये भुयारी मार्ग होते. काय भुयारी मार्ग 3 मीटर खाली आहेत, काही 15 मीटर आहेत खाली होते. आणि त्यांनी जाळंच पसरलं होतं. आणि इथे बघा, हे बुबी ट्रॅप्समध्ये अमेरिकन सैन्य जे अडकून बसायचे आणि त्यांना खूपच अशा गंभीर जखमा व्हायच्या. आणि मग त्या जखमी लोकांना घेऊन जाण्याकरता अजून अमेरिकन लोक असायचे. हा एक बंकर आहे. या बंकरमध्ये काय प्रकारचे तेव्हा ते लोक काम करायचे ते डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. काय वेळेला हे बॉम्ब फुटायचे नाहीत, तर तेव्हा हे लोक त्याच बॉम्ब कापून त्याचाच उपयोग अमेरिकन सैन्याला ट्रॅप करण्याकरता वापरायचे. बघा, हा बॉम्ब 250 kgचा आहे. काय प्रकारे अमेरिकन सैन्याने बंबार्डिंग तिथे केलं होतं. तिथे मोठा एक क्रेटर तयार झालेला पण आहे. हे जंगल आता दिसतंय. हे बघा, हे लाईव्ह फायरिंग रेंज आहे पर्यटकांकरता. तुम्ही AK-47 किंवा अजून बंदूक निरनिराळ्या प्रकारचे गन्स तिथे वापरू शकता. मग तुम्हाला त्या तिथूनच्या बुलेट्स विकत घ्यायला लागतात आणि मग त्या फायरिंग रेंजमध्ये जाऊन तुम्ही फायर करू शकता. हे सुद्धा एक शॉप आहे. इथे सगळ्या लोकांनी बनवलेल्या, व्हिएतनामी लोकांनी बनवलेल्या वस्तू विकायला आहेत. हे दुसऱ्या प्रकारचे ट्रॅप्स आहेत. असे डेमॉन्स्ट्रेशन तिकडे बरंच केलेलं आहे. तर जे टनेल्स आतमध्ये बनवले आहेत, ही एक चप्पलसुद्धा एक विशिष्ट प्रकारची चप्पल आहे. ती अमेरिकन सैन्याला कसं हे करायचं,
हा बघा, हा जो बोगदा आहे इथून आत 150 मीटर आतमध्ये पर्यटकांकरता हा तयार केलेला आता बोगदा आहे. हा थोडासा उंच आणि रुंद पण करण्यात आलेला आहे. पहिला तो तेवढा उंच आणि रुंद नव्हता, जेव्हा ॲक्च्युअल वॉरच्या वेळी हा फारच कमी होता. ही बघा, ही दुसरी लोक सैन्यातली असे बनवून ठेवलेली आहेत. असं हे प्रचंड मोठं भूमिगत जाळं पसरलं होतं आणि तिथे आतमध्ये सगळ्या प्रकारचं ॲडमिनिस्ट्रेशन वर्क चालत होतं. दादा आम्हाला एक खायला त्यांना एक फळ दिलं, आपलं रताळ्यासारखंच होतं आणि चहा पण प्यायला दिला. छान होतं हे फळ, जास्त गोड नव्हतं. त्याच्याबरोबर एक सॉल्ट, आणखीन शेंगदाण्याचं कूड होतं. नंतर हे बेंडूक मेमोरियल टेम्पल आहे. 2 ठिकाणावरनं तुम्हाला एक गुची टर्नेला जाता येतं. तर हे बेंडूक रेस्टॉरंटसुद्धा आहे आणि आम्ही लोकांनी इथे व्हिएतनामचं पारंपरिक आणि प्रामाणिक जेवण म्हणता येईल, अतिशय सुरेख जेवण, मी हे व्हिएतनामचं जेवण इथे जेवलो. मला तर फारच आवडलं. जास्त स्पायसी नव्हतं, पण काय सुंदर त्याचं सूप आणि राईस खाण्यात जी खूपच मजा आली. हे बघा, हे मोठंच्या मोठं इथे इथे दिसतंय, हे रेस्टॉरंट आहे. बरीच लोक या रेस्टॉरंटमध्ये जेवण घेतात. त्याचप्रकारे आम्ही पण जेवण गेलो. आम्हाला आता पुढे जायचं होतं मेकॉन डेल्टा, आणि इथे ह्याच मागच्या साईडलाच त्या रेस्टॉरंटच्या एक रिव्हर आहे आणि त्या रिव्हरमध्ये बोटिंगसुद्धा आपल्याला करता येतं. आमचा वेळ फारच कमी होता, त्यामुळे आम्हाला फार काय जास्त ॲक्टिव्हिटी करता आल्या नाहीत, कारण अजून बरंच लांब जायचं होतं आणि तिथून मग नंतर रात्री एअरपोर्टला जाऊन 10:40 फ्लाईट दानांकरता पकडायचं होतं. ही रिव्हर पण बघा किती मस्त आणि मोठीच्या मोठी रिव्हर आहे. तर आपण बघूया पार्ट 6मध्ये मेकॉन डेल्टा हे काय प्रकार आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ घेऊनपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.